नमस्कार, मी आज तुम्हाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची 2 डिजिटची काही एक्झाम्पल आपल्या अबॅकस किटवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि बघणार आहे त्याचं आन्सर काय येतं ते। ही 3 एक्झाम्पल आहेत। हे एक्झाम्पल 2 डिजिटचे आहेत। सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून बघूया। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं add 43, add 74, add 65, less 78, add 84 अशी एक्झाम्पल तुम्ही पटकन आपल्या अबॅकस किटवर सॉल्व्ह करू शकता। मी दाखवते त्या स्टेप। ओके, फर्स्ट आपल्याला add 43 करायचे आहे। आपण add 43 करून घेऊया। हे add 40 आणि हे add 3। add 43 केले आपण। ओके, आता आपल्याला add 74 करायचे आहे। इथे आपल्याला 70 ऍड करायचे आहेत आणि इथे आपल्याला 4 ऍड करायचे आहेत। ओके, 70 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहे का? तर नाही। मग काय करायचं? 7 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे। 7 चा कुठला फॉर्म्युला? तर बिग फ्रेंडचा। 70 ऍड केली आपण। ओके, आता आपल्याला इथे 4 ऍड करायचे आहे। 4 ऍड करायला पण आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये। मग काय करायचं? तर 4 ऍड करायला आपल्याला add 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा आहे। add 4 चा आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे। ओके, 74 आपले ऍड झालेले आहेत। आता आपल्याला 65 ऍड करायचे आहे। तर 65 ऍड करायचे। 60 ऍड केले आपण। 10th प्लेसला बीट अवेलेबल होते, पण 5 ऍड करायला आपल्याकडे आता बीट अवेलेबल नाहीये। मग काय करायचं? तर ऍड करायचा बिग फ्रेंड फॉर्म्युला। ऍड करायचा आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज केला। ऍड 65 आपले झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे? 78 लेस करायचे आहे। याला 70 चा लेस केली आपण। बीट अवेलेबल होते, पण लेस एड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये। मग काय करायचं? तर लेस एड करायला आपल्याला लेस एडचा फॉर्म्युला कुठला? निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला। लेस एडचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला आपण इकडे यूज केलेला आहे। लेस 78 आपले झाले। आता आपल्याला 84 ऍड करायचे आहेत। 84, 50, 60, 70, 80 ऍड झाले। आता आपल्याला 40 ऍड करायचे, सॉरी 4 ऍड करायचे। तर 4 ऍड करायला बीट अवेलेबल नाही। मग काय करायचं? 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला। add 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे। 84 आपलं ऍड झालेले आहे। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर किती आहे आपलं? 188। हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। आता आपण असं नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। ओके, सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 24 ऍड 85 ऍड 54 लेस 82 ऍड 60। हे आपलं एक्झाम्पल आहे। 24 आपण ऍड करून घेऊया। 20 आणि 24 आपण ऍड केले। आता आपल्याला 85 ऍड करायचे आहे। तर कसं करणार आपण 85 ऍड? 80 आपल्याला या रोडवर ऍड करायचे आहे। 80 कसे ऍड करायचे? तर 80 ऍड करायला आपल्याला ऍड चा बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा आहे। हे 80 आणि हे 5 इकडे आपण 5 ऍड करूया। ओके, 85 आपण ऍड केले। आता आपल्याला 54 ऍड करायचे आहे। 50 तर ऍड केले, पण आपल्याला 4 ऍड करायला युनिट प्लेसला बीट अवेलेबल नाहीये। मग add 4 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला। add 4 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज केला आपण। ओके, आता आपल्याला 82 लेस करायचे आहे, पण 10th प्लेसला 80 लेस करायला बीट अवेलेबल तेवढे नाहीयेत। मग काय करायचं? तर लेस एडचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला आपण यूज करूया। लेस 80 आणि हे लेस 2। लेस 82 झाले। आता आपल्याला 60 ऍड करायचे आहे। तर 10th प्लेसला 60 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? तर नाहीयेत। मग काय करायचं? फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे 6 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला। ओके, 60 आपले ऍड झालेले आहेत। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर किती आहे आपलं? 141। हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया।
आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, असंच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 73, add 37, add 52, less 80, add 17. हे आपलं एक्झाम्पल आहे. 73 आपण ऍड करूया. आधी 73 आपले ऍड झालेले आहेत. आता आपल्याला 37 ऍड करायचे आहे, पण 10th प्लेसला 30 ऍड करायला बिट अवेलेबल नाहीये. मग 3 चा फॉर्म्युला. ओके, 3 चा आपण कुठला बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज केलाय. आता आपल्याला 7 ऍड करायचे, पण युनिट प्लेसला 7 ऍड करायला पण बिट अवेलेबल नाहीये. मग 7 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला. ओके, 37 आपले ऍड झालेले आहेत. आता आपल्याला 52 ऍड करायचे आहेत. 50 ऍड करायला आपल्याला बिट अवेलेबल आहे आणि ती पण आपण ऍड केलेले आहेत. ओके, 58 2 ऍड झाले. आता आपल्याला लेस 80 करायचे आहे. लेस 80 करायला बिट अवेलेबल नाही. मग लेस 8 चा फॉर्म्युला. लेस 8 चा कुठला फॉर्म्युला आपण यूज करणार, तर लेस 8 चा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला. ओके, लेस 80 झालेले आहेत आपले. आता आपल्याला ऍड 17 करायचे आहे. तर 10th प्लेसला आपण 10 ऍड केले आणि युनिट प्लेसला 17 ऍड केले. ओके, 17 ऍड झाले. आन्सर आलं. आन्सर किती आपलं 99 आपलं आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेलं आहे. अबॅकस क्लिअर केला. ओके, तिन्ही एक्झाम्पल मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेली आहे. मग अशीच एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.